श्री स्वामी समर्थ. श्री दत्त जन्माची कथा. अत्री मुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे. कोणत्याही वेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नव्हता किंवा खाली हाताने गेला नव्हता. तिचा हा सदाचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल व्हायचे. पवन तिच्या पुढे नम्र व्हायचा. एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या मनात असलेली भक्ती, लोकाबद्दल असलेला आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वत्र झाले होते. ही गोष्ट नारद मुनीच्या कानावर पडली. त्यांनी ही बातमी वैकुंठाला जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया किंचित मानव व आपण दिव्य, तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपल्यापेक्षा अधिक असता कामा नये. तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला. हे बोलणे ऐकून त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्री मुनीच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. ऐकताच अनुसया मनात विचार करू लागली, हे कोणी सामान्य ब्राह्मण नाहीत, तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे. यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे. असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा कथन केली. तेव्हा मुलींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एक पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातली गंगोदक त्या तिघावर उडविले. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून घेतले. तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले. स्वर्गलोकात तिन्ही देव पत्नी आपल्या पतीची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्री मुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेस दया येऊन तिने या सर्व आपल्या पतीस सांगितले. तेव्हा अत्री मुनीने पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकावर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालकी पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये,
आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत, इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी 3 मूर्ती एक रूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजपर्यंत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होतो. दत्त जयंतीला पूजाविधी आणि आपण जाणून घेऊया. सर्वात पहिले दत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करावी. त्यानंतर श्री दत्ताचे आवाहन करावे. त्यानंतर एक तांब्यावर पाणी जवळ ठेवावा. उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षदा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करावा. ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुपछंदः श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त पित्यर्थे जपे विनियोगः. त्यानंतर फूल आणि अक्षता श्री दत्ताच्या प्रतिमेवरती अर्पण करावी. त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करावा. जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधीं सर्वरोगहर देवे दत्तात्रेयमहं भज. त्यानंतर श्री दत्ताची आरती करावी. दत्त उपासना केल्यामुळे मिळणारे लाभ भक्तांच्या सर्व इच्छा आणि धनप्राप्ती होते. सर्वोच्च ज्ञानासह जीवनातील उद्देश आणि लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होते. काळजी मिटते. अज्ञात भय दूर होते. पापी ग्रहामुळे होणारे पापांची रोकथाम होते. सर्व मानसिक त्रासापासून मुक्ती आणि कौटुंबिक संकटापासून सुटका होते. जीवनात हेतू साध्य करण्यात मदत होते. सर्व कर्मबंधनातून आत्म्याला मुक्त होण्यास मदत होते. आध्यात्मिकतेकडे लक्ष वळते. कसे वाटला माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.